भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मभोग, ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजया ठाया, माझी ऐशिकाया जवनो हे. सेवेसाठी अभंग घेतलेला जगद्गुरू तुकोबारायांचा असून या अभंगद्वारा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिन्हींचं वर्णन केलेलं महाराज. कारण का आपल्या परमार्थ क्षेत्रात महाराज भक्तीलाही प्राधान्य आहे आणि ज्ञानालाही प्राधान्य आहे. आणि दोन्हीच्या मध्ये वैराग्य जर असेल महाराज तर परमार्थ घडतो, नाही तर परमार्थ घडू शकत नाही महाराज. मग तुम्ही कर्म करा, नाम घ्या, उपासना करा, ध्यान करा आणि काय साधनं करा महाराज, मूळ त्याच्या जर काय असेल तर वैराग्य हा घटक असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि ते वैराग्य म्हटलं तर नुसतं कोरडं वैराग्य त्याचा काय उपयोग नाही महाराज. आपल्याला स्मशान वैराग्य आहे की काय थोडा आहे महाराज. आता या जन्मात काय नाही म्हणते, खरोखरच लोकांना वाटतं आहे आता हे सगळं संसार सोडतंहीच वाटतं महाराज, पायावर पाणी पडत महाराज. ते आमचं काय होतं माहिती का, शेवाळ धरलंय तोपर्यंत बाजूला राहतं आहे आणि हात काढला की होतं तसं येतं आहे. त्याच्या पुढं महाराज गुरुजींनी किंवा महाराजांनी एक वेळ असे दृष्टांत दिलेत महाराज. झाडाची फांदी तुम्ही ओढली की खाली येते महाराज, हातात धरली की तिथंच राहते आणि सोडली की त्याच्यावर जाते. तसं वैराग्य आमचं तेवढ्या पुरतंच राहतं महाराज, कुठं जातं त्याचा पत्ता लागत नाही आणि गेलं हेही आपल्याला कळत नाही. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिन्हीची सांगड असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. भक्ती ते नमन गाठले महाराज, भक्ती ते नमन हा दोन अर्थ महाराज सामान्यतः आहेत महाराज. नमस्कार करणं, नमनं हे अत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे. कारण का आपल्या ताटा जात नाही महाराज. ताट्याच्या पाठीमागे एक अहंकार असतो महाराज, माझ्यासारखा विशिष्ट कोण नाही महाराज. प्रत्येक जीवाला हा कुठलं नाही तर कुठंतरी लागून राहिलेला आहे महाराज. मी सगळं सोडलं आहे म्हणतो आहे महाराज, म्हणजे बाकीच्यापेक्षा मी कोणतरी विशेष सोडलं आहे म्हणतोय, तेवढं सोड बघूया सुटतं आहे काय. मी सगळं सोडलं आहे हे सुटतं आहे काय बघ महाराज. आणि विशेष जे आहे महाराज त्याला विशेषण झाले की पुढचा विशिष्ट हा जीव झालाच महाराज. मग तो इकडं परमार्थखंड असून देत, ज्ञानाखंड असून देत, नाहीतर ध्यानाखंड असून दे महाराज. म्हणून लवकर अहंकार जात नाही. आणि सगळं जे नाणं पुढे केलं कुणी अहंकारानं दादा. देव तुम्हाला व्हायला किंवा देव असायला वेळच नाही महाराज. अहंकार गेला तुका म्हणे झाला का हाय, झाला म्हणण्यात देखील आपत्ती येते, पण नव्हता म्हणायला लागला म्हणून हाय म्हणायची पाळी आहे. बघा झाला म्हणण्यात केवढी आपत्ती ती. प्राग भाव सिद्ध होतो, जिथं प्राग भाव सिद्ध आहे तिथं प्रध्वंसा भाव सिद्ध होतो, तिथं अनुन्या भाव सिद्ध होतो आणि याच्या पाठीमागं अत्यंत अभाव सिद्ध होतो महाराज. तुम्ही आता झालं म्हणता त्याच्या अगोदर त्याचा अभाव सिद्ध होतो महाराज. म्हणून महाराज देव व्हायचं नाही महाराज, आहेच. त्या निश्चयाला बळ ते अहंकार येऊ देत नाही महाराज. म्हणून तुम्हाला नमस्कार करायला लागला महाराज, तेव्हा करायला लागला. तो ताटा लवकर जात नाही महाराज. सगळं जे तुमचं आमचं विस्कळायला लागलं आहे ते त्याच्यामुळं हो. नाहीतर आता ह्या सगळ्या व्यवहाराचा स्वामी कोण आहे हो? तुमचा आमचा ह्या विश्वाचा जो व्यवहार चालला आहे याच्या पाठीमागे चालक कोण आहे? चाली आहे शरीर कवा लक्षात येतं आहे म्हणता. मी होतो म्हणून तिथं ते सगळं चाललं आहे म्हणतात. तू जा बघ, चालायचं तसं चालतं आहे महाराज. उलटी तुझ्यापेक्षा चांगलं चालेल. बरीचशीच गेली माणसं पण चालायचं तसं चाललं आहे महाराज. अरे राजे गेले, रजवाडे गेले, धुरंधर गेले, शाने गेले, नाही नाही रामकृष्णाचे अवतार आले आणि जग चालायचं तसं चाललंय ना.
जो अहंकार आहे महाराज तो लवकर जात नाही, म्हणून नमन सांगितलं महाराज. आणि त्याच्याही पुढचा एक अर्थ आहे महाराज, न मन रहित होणं. कारण का सगळा जो घोटाळा आहे तो कुठं आहे? मनात आहे महाराज. आपला सगळा जो व्यवहार चाललेला आहे महाराज, या सगळ्या उतरण्या रचते, चढवते उतरते, चढवते रचते, कोण? सगळं मन आहे महाराज. सगळा व्यवहार तुमचा आमचा बंद असू दे, मोक्ष असू दे, ते सुख असू दे, दुःख असू दे, पाप असू दे, पुण्य असू दे, जग देव हे सगळं कुणी निर्माण केलं महाराज? एकल्या मनाने निर्माण केलेलं आहे महाराज. मन हे चंचल आहे महाराज, संकल्प विकल्पात्मक मन आहे महाराज. ते रजोगुणाचं एक कार्य आहे. आणि म्हणून मन करारे प्रसन्न म्हटले महाराज. सर्व सिद्धीचे कारण मोक्षात वा बंधन सुख इच्छा ते पावे म्हटले. हां, सुख समाधान इच्छा ते. चुकलं तर सांगा, काय अडचण नाही, मानायचं तेवढं. काय माहिती आहे काय 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 घटक आपल्याला त्यात जातात महाराज. त्याच्यावर फक्त मधी काय बोलू नका, वेगळं नंतर बसूया चर्चा करेल असो महाराज. विषयासक्त मन हे बंधाला कारण आहे महाराज. आणि वैराग्यवान जे मन आहे महाराज ते परमार्थाला साधक आहे महाराज. मनाचा असा चंचलपणा आहे महाराज. ते आता माझं दोनदा गोट्यात जाऊन आले दादा, कारण का आमचं दार या जरा इकडे तिकडे झालेलं आहे. पोराने झाकले का नाही काय की, कुत्रं जातंय का काय की, दोनदा मध्ये येऊन गेलंच ते. तुम्हाला माहिती नाही म्हणून मला इथं हार गाठलायचा. मगाशी आबा म्हटलेच, आपलं दिवसभर काय काय मनात येतंय ते माझं तुम्हाला कळत नाही, तुमचं त्याला कळत नाही म्हणून चेक चाललंय. नाही तर तिथंच तोडातोडी झाली असते महाराज. म्हणजे भगवंतानं गुप्त केले. पण जेवढा व्यवहार तू आधी म्हणून आवडेची क्रिटी आधी म्हणून उठी, मग वाचा दिटी खरांशी महाराज. 13व्या अध्यायाला सगळी ज्ञानाची लक्षणं सांगितली महाराज. मग हे मनात आर सगळा व्यवहार मनाचाच आहे बाबा म्हणून सांगितले. मन याच्यापासून वेगळं नाहीच बाबा. ते मन चंचल आहे बाबा. मग त्या मनाला कुठंतरी आपण सवय लावायला लागते महाराज. वारकऱ्याला सवय लावून घ्यायला लागते महाराज. त्याला सवय लाव म्हणायची गरज नाही, कुणाला सांगायला लागत नाही तुम्हाला. त्याला अमुषा कळत नाही, दिवस पौर्णिमा कळत नाही, पाऊस कळत नाही. 5 वाजल्यापासून ते त्याच्या मनात तेच असतं. आज कोण भेटल, कुणाला आज गाठायचं, कुणाला गंडवायचं ते त्याला माहितीच असतं महाराज. पण वारकऱ्याच्या मनात एवढं येत नाही का? त्या मनाला तसं ते चटवाय पाहिजे. लाचावले मन इकडं लागायला पाहिजे. लाचावले मन लागलीशी गोडी ते जीवेनं त्याला हळूहळू जर इकडं लावलं. म्हणून एक मोठके क्षणभर निमिषमन मनाला ते इकडे दे बाबा म्हटले. कारण का ते आतापर्यंत खरोखर आबा आपल्याला सुख पाहिजे म्हणून हुडीकतंय महाराज, पण त्याची जागा चुकली या. व संत काय करतात, आपली जागा दावून देतात. हे संतांचं मोठं भार आहे दादा. नाहीतर मग चुकली या वर्म फेरा पडे महाराज. त्या मनाला जर एकदा सवय लागली महाराज तर लाचावले मन लागली गोडी ते जिव्येनं सोडी आथा दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझं राप आहे. मग असं जर झालं महाराज, असं जर झालं महाराज तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्ती झाली. म्हणून सांगितले भक्ती ते नमन वैराग्ये तो त्याग. वैराग्याचं लक्षण सांगितले महाराज. त्याग म्हणजेच वैराग्य. त्याच्या पाठीमाग विवेकाची अत्यंतिक गरज आहे महाराज. विवेकाचं लक्षण सांगत असताना सांगितलंय आत्मा अविनाशी क्रियारहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याला काय म्हटलंय, विवेक आहे. कारण का आत्मा आणि अनात्मा यांचं महाराज मिश्रण आहे. काय आहे त्याचं, त्यालाच अनन्य
अध्यास म्हटलंय. दोन्हींचं काय आहे, प्रकृती पुरुष म्हणा, प्रकृती आत्मा अनात्मा म्हणा, दोन्हीशिवाय व्यवहार होत नाही महाराज. त्यांचं काय आहे, मिश्रण आहे महाराज. ते दूध आणि पाणी एका ठिकाणी मिसळून जरी ठेवलेलं असलं, ते राजहंस पक्षी काय करतो महाराज, त्या पाण्यातलं दूध वेगळं करून तेवढं त्याच्या चुचीत ते एक सामर्थ्य आहे महाराज. तसं संतांच्या बुद्धीच्या ठिकाणी एक सामर्थ्य आहे महाराज. संपूर्ण या विश्वात आत्मा आणि अनात्मा दोन्हींचा अनन्याध्यास महाराज. त्या अनात्म्याचा त्याग करून आत्मा तेवढा ते स्वीकारतात, ग्रहण करतात महाराज. म्हणून उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिते महाराज. त्याच्याही पुढे सांगितलं महाराज माऊलीनं, 20 रांदलिया जेवणारा ते ताटची तैसे संसारया जाणीजे अन्य तिता ते वैराग्य दौडिता पाठी लागे महाराज. आता विषयातलंच दोष करून हे करणं थोडं अलीकडचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून वैराग्य एक जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य, वैराग्याचे 2 भाग केलेत महाराज. कळलं तेवढ्यापुरतं दोष आहे म्हणून ताट टाकलं, उद्या जेवणार का नाही गुरुजी, हा त्याचा आत्यंतिक त्याग होऊ शकत नाही महाराज. म्हणून काय दोषानं वैराग्य आलेलं असतं, निघून जातं महाराज. प्रस्तुत वैराग्य आहे महाराज, तेवढ्या कालापुरतं आता ह्या असल्या भानगडीत पडायचं नाही म्हणते, पुढं आणि होतं तसं होत आहे. स्मशान वैराग्य आहे महाराज. तसं दोष कळून झालेले तेवढ्यापुरतं ते कळतं. पण या संसारात समजता जाणीजे अन्यतेता, अन्यता म्हणजे जे अनित्य आहे हे जाणून ज्यावेळी वैराग्य येतं महाराज, त्याला खरं वैराग्य म्हणायचं. का महाराज, तर तुमच्या आमच्या परमार्थाच्या प्रतिबंध कोण करतो महाराज, तर संसार करतो महाराज. संसार नाही, संसारातलं सत्यत्व आपल्याला का सुटेना. संसार तसा तुम्हाला काय करू शकतच नाही महाराज. संसाराच्या ठिकाणी आपण जे काय सत्यत्व दिलंय, नाही त्याच्या ठिकाणी सुखाची आपण कल्पना केली महाराज. तो पदार्थ सत्य आहे, तो सुखरूप आहे आणि तो मिळाला तरच मी सुख होईन अशी अनादिकालाची आपली कल्पना आहे महाराज. पण विषय तसा नाहीच महाराज. तसं बघायला गेलं अजातवादाच्या दृष्टीतनं तर संसाराचा अत्यंत कुठं हा म्हणून 3 सत्ता सांगितल्या दादा. आम्ही मिथ्या म्हणतोय व्यासपीठावर बसून आणि आत जाऊन पाकिट उघडून बघतोय. बोलत नाही काय, पण पुढच्या महाराज तारीख नाही जरा दुसरीकडे गेली म्हणतंय. हे आमचं वैराग्य महाराज. व्यवहार होणार महाराज, व्यवहार तुम्हाला काही प्रतिबंध करत नाही. उलटी ज्ञानानंतर ज्ञानोत्तर जी भक्ती आहे, ज्ञानोत्तर जो व्यवहार आहे तो महाराज जीवनमुक्ताचा व्यवहार आहे महाराज, आणि तो खरा व्यवहार आहे महाराज. मग यातलं काय जायला पाहिजे महाराज, तर या विषयातलं सत्यत्व जे आपण दिलेलं आहे त्याच्या ठिकाणी जी सुखाची कल्पना केली आहे ती भ्रमक आहे महाराज. इथनंच तुमची भ्रमाला सुरुवात झाली महाराज. का देवदेव करता हो दादा, सांगा सांगा ना दादा, का देवदेव करायचं. काहीतरी थोडं सुख असावं आणि दुःख नको. तेवढं तरी पांडुरंगाने केलं तर बरं होईल. हां, सुखाची इच्छा आणि दुःख नको आहे महाराज. प्रत्येक जीवाला विचारा तुम्ही, मदलागी दुःख व्हावे अशी कोणी ना व्हावे, कोणाला वाटत नाही महाराज दुःख व्हावं असं. निदान आहे तसं तरी त्या पांडुरंगानं ठेवावं. नाही एखादं बिन वारकऱ्याचं चांगलं चाललेलं असलं, त्यानं 2 ट्रॅक्टर घेतलं, त्यानं काहीतरी केलं आणि ह्याला जर काहीतरी कमी आलं की लागलीच म्हणते देवाच्या घरात तरी न्याय आहे. कोण म्हणतं हे
वारकरी म्हणताय महिन्याचं. म्हणजे या भोगाच्या पाठीमागं देवाचा आणि तुझा संबंध काय रे? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. देव या जगताचा कर्ता आहे, पण कसा? प्राणी कर्म सापेक्ष या जगताचा तो कर्ता आहे महाराज. झाडाची पान आली त्याची कसा तो करुणा करताय. तुमचं आमचं जसं कर्म असेल तसं त्याचं फल भोगून घेणं हे त्या देवाचं ईश्वर तो कर्तृत्व आहे महाराज. म्हणजे तुम्ही आम्ही जे काय पाठीमागणं केलेलं आहे तेच आज भोगायला तो भोगवून घेतो महाराज. नाहीतर त्याच्या ठिकाणी 2 दोष येतात, एक वैषम्य आणि नैगुणी दोष येतो महाराज. बरोबर आहे ना गुरुजी? 2 दोष येतात त्याच्याकडे. म्हणून महाराज आपली गाडी कुठंच डिंगली आहे महाराज. या जगताला विषयाला सत्यत्व दिलं आहे, त्याच्या ठिकाणी सुखाची कल्पना केली, पण ते तर सुखही नाही पदार्थ सत्यही नाही महाराज. त्याचं वर्णनच केलं आहे साधू संतांनी. दुःख बांधवडी दुःखानं व्याप्त त्याचंच नाव संसार आहे महाराज. संसार दुःख मूळ चौकडी इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रन दिवसळ मळ काम क्रोध लोभ शून्य पाठी कवना मी शरण जाऊ. कळून म्हटले त्याने, कळून म्हटलेलं आहे महाराज. आणि असं कळला त्याला संसार, त्या संसाराचा ज्याला वीट आलाय, विठल हे चित्त प्रपंचापासून वमन मनी त्यालाच वैराग्य म्हणायचं महाराज. कळून आलेलं जे वैराग्य आहे महाराज. कारण काय हे आज दिसत असलं तरी महाराज हे सत्य नाही महाराज. मग का सत्य दिसतं महाराज? रज्जू नसती तर सर्पाचा भ्रम. हा बघूया काय उत्तर येते. रज्जू नसती तर सर्पाचा भ्रम झालाच नसता. बरं सर्प वाटला तवा काय आहे? सर्प वाटला तवा काय आहे? अगोदर काय होतं? आणि सर्प गेल्यावर म्हणतो मी आता. रज्जू कळल्यावर काय आहे? रज्जूच आहे महाराज. सर्पाचा तिथं अत्यंत अभाव आहे महाराज. तसा जगताचा विषयाचा इथं अत्यंत अभाव आहे महाराज. मग दिसलं काय? तीच वस्तू त्या रूपानं दिसणं, याचं नाव विवर्त आहे. मायेचा परिणाम किंवा अविद्येचा परिणाम, चैतन्याचा विवर्त, ते हे जग आहे महाराज. अजातवादात काय झालं नाही, पटत नाही, म्हणून विवर्तवाद तुम्ही समजावून घ्या. विवर्तवाद कळला की अजातवाद पटतो, आणि अजातवाद पटला की तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची काय गरज नाही. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतलो. ज्ञानाला इथं महत्त्व दिले महाराज. ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु महाराज. म्हणून तिथं सुरुवातीला महाराज आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्रलितानं महाराज शंकराचार्याने अगोदर अणुबंध चतुष्टी घातले. अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. अधिकारी, विषय आणि प्रयोजन आणि त्यांचा संबंध महाराज. कारण का मोक्ष तुम्हाला पाहिजे ना, अधिकाराची अत्यंतिक गरज आहे महाराज. अनाधिकाराला जर मोक्ष मिळेल तर मग तो वांग्याचा कांद्याचाच बाजार होईल महाराज. बरोबर आहे ना काय? आणि आत्ताच चोरांचा बाजार झाला आहे. आत्ता चोरांचा परमार्थ रूपानं देवा राहिलेला नाही. हे बोलायची अडचण आहे, पण बोलायचंच. उद्या नाही बोलवतील काय अडचण आहे महाराज. हे बघ दादा, तुम्ही मला नाही उद्या बोलवलं, त्या गुरुजींनी किंवा महाराजांच्या ठिकाणी जे काय ऐकलंय, तिथे जे धारण केलंय, ते तरी कोण काढणार नाही? ते तुमच्यावर आहे काय? गुरुजी म्हणायचे तुम्ही आला तर बाहेर, नाहीतर आमचं, आणि तेच कराय महाराज. आमचं काय झालंय कवा असं एकदा सांगायला सुटन. ऐकलं की आत उतरावं वाटतच नाही महाराज. पण काय सांगितलं? साधू बोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईच मुरला. पुढं काय घातलं? कापुराची वाती, ठाई समाप्ती, ज्ञान गिळून गावा गोविंदा म्हटलं महाराज.
आम्हाला गिळायची सवय नाही, वक्कायची सवय लागली आहे महाराज. झालाच नाही असा सिद्धांत आहे महाराज. मग दिसतंय ते का महाराज? त्याच्यासाठीच महाराज मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्तो. तिथं झालं नाही पण दिसतं ना, संन्यासी आहे, मठ बांधून राहिलाय आणि 2 वर्षांहून लिकुरू एक फिरायला लागले तिथनं. आता काय म्हणणार तुम्ही? पुरुषाला होतंय म्हणता. मग महाराजानं कुणाला तरी आता इथं ठेवायला, म्हणजे त्याच्या ठिकाणी, त्या बुवाच्या ठिकाणी एक बाई मानणं गरज आहे. तसं असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं परब्रह्म असणारं महाराज, तिथं कसलाही संबंध नाही. पण जगाच्या तुमच्या प्रतीतीसाठी महाराज तिथं एक कोणतरी मानावं लागलं, ते म्हणजेच एक अज्ञान माना, माया माना, नाहीतर प्रकृती माना. ही मानावीच लागली महाराज. पण ती मानत असताना कशी मानली आहे बघा. कारण का? प्रतीतीला येणाऱ्या जगताची महाराज यथार्थ नीट व्यवस्था लागायला पाहिजे. कारण का आज तुमचा आमचा व्यवहार तरी होतो गुरुजी, एवढं तरी तुम्हाला मान्य आहे. मग झालं काय नाही म्हणता? गुरु शिष्य एवढा तरी व्यवहार व्हायला पाहिजे, देवभक्त तरी एवढा व्यवहार व्हायला पाहिजे. मग नाही काय म्हणता तुम्ही? हा व्यवहार तरी व्हायला पाहिजे. व्यवहार होत असताना दिसताना अधिष्ठानाला धक्का लागता कामा नाही. आणि सगळं हे सरताना काय व्हायला पाहिजे? बाधित व्हायला पाहिजे. बाद निश्चय झाला तरच महाराज जगताचं मिथ्यात्व तुमचं सिद्ध होईल. नाहीतर जोपर्यंत जगताचं मिथ्यात्व सिद्ध होत नाही तोपर्यंत 2 सिद्ध होतात महाराज. एक जग सत्य आणि ब्रह्मसत्य, दुजे जवजव घडे. म्हणून ती मानत असताना सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणली. महाराज हे तुमचं बोलणं काही चित्रच दिसतंय की. सत तरी म्हणा, नाही तर विचारसागर कुणी कुणी ऐकला आहे का? तळाशीतल्यासनी विचारतो मी. नाही तिकडं कोण आमचा फोडा नाही, त्या भानगडीत आम्ही पडलो नाही. मी त्या सुडबोडी वाजवा, हेच आपलं दुर्दैव आहे दादा. हे आपलं काय आहे? दुर्दैव आहे महाराज. चांगलं आहे तुम्ही महाराज, तुमच्या नशिबानं तुम्हाला वारी मिळालेलं आहे. महाराजांनी हे पाया घालून ठेवलेलं आहे महाराज. पण त्याच्यात राहून पण काय मिळवलं हे जेचं त्यानं ठरवायचं महाराज. का नाही दादा? सता सताहून विलक्षण अनिर्वचने. सत म्हणायचं त्यालाच ज्याचा तिन्ही कालात वाद होत नाही किंवा नाश होत नाही, त्यालाच काय म्हणायचं? सत म्हणायचं. म्हणून सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा हा लावला जगदाभास. देवा तूच एक सत्य आहेस, दुसरं सगळं दिसणारं काय आहे? मिथ्या आहे. त्याला तिन्ही काला ज्याचा अभाव नाही, नाश होत नाही, तो एक परमात्मा आहे महाराज. आणि ज्याला असत म्हणायचं त्याची प्रतीतीच येत नाही हो. सशाचं शिंग, वांजेचा पुत्र, खफूल पुष्प, त्याची प्रतीतीच येत नाही महाराज. म्हणून सतही म्हणता येत नाही का? ज्ञानापुढं टिकत नाही. दिसला सर्प महाराज, सत्य वाटला. रजोवर बसलेला सर्प दिसला, सत्य वाटला, पण ज्ञानानं बाधित झाला, म्हणून त्याला सत म्हणायचं नाही. आणि असत का म्हणायचं नाही? अज्ञान काला त्याची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. असताची प्रतीती येतच नाही. म्हणून सत्ता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. आता हे कुठं मानायचं? तिला आश्रय कोण? आबा कुठं मानायचं हे? गुरु तिला आश्रय कोण? तिला कुणी निर्माण केली? तिला आश्रय कोण? कुणापासून तिची उत्पत्ती झाली? जीवापासून तरी कोण म्हणेल ईश्वरापासून. अरे ईश्वर देखील तिचं कार्टच आहे. ते नामदेव महाराज पाहिजे होते, सरळ म्हणतात. अरे ईश्वर त्याचं कार्ट आहे महाराज. तो कसा निर्माण करेल महाराज? मग आता मानली तर कुठं मानायची महाराज? तिथंच मानायला पाहिजे महाराज. काय गुरुजी म्हणायचं आहे? मानली तर आता तिथंच मानाय, म्हणजे आश्रयही तोच आहे आणि विषयही तोच आहे.
झोप कुणावर आली दादा? बोला ना. झोप तुमच्यावरच आली आणि स्वप्न कुणाला धावलं? तुम्हालाच. हां, मग त्या झोपेत स्वप्नात बायका पोरं कोण झालं आता? म्हणजे आश्रयी, त्या निद्रेला आश्रयी तोच आहे आणि विषयही तोच आहे. तसं तो परमात्मात आश्रयही तोच आहे आणि विषय तोच आहे महाराज. पण विषय रूपानं नाही महाराज, लक्षात ठेवा. कारण का त्याच्याशिवाय तिला जागा नाही महाराज. म्हणून हे दिसणारं सगळं जे आहे महाराज ते बाधित होतं महाराज. कारण का ज्ञानानंतर याला स्वतंत्र सत्ता राहत नाही, एक चैतन्य उर्वरित राहतं महाराज. जागा झाल्यावर काय होतं? जागा झाल्यानंतर स्वप्नाचं काय होतं? अत्यंत अभाव होता. आता ही जागृती खरी नाही दादा, ही जागृती खरी नाही. मानलेले पण जागृती आहे महाराज. खरी जागृती कोणती आहे? स्वरूप जागृती आहे महाराज. आणि तिथं त्यांनी हे मिथ्या म्हणले. कारण का या जागृतीतनं तुम्हाला जाग करायला गुरुची गरज लागत नाही, शास्त्राची गरज नाही. तुम्ही जाग झालाय काय? एकदा दोनदा करीन, पण आता उठल्यानंतर तोंड बिंड धुतलं, जेव्हा झालाय, जागा झालाय काय? का डोसकं फिरलंय काय म्हणेल? मी जागाच आहे ना. म्हणजे या जागृतीला सद्गुरूची उठवायची कुणाची गरज नाही. तुमचं प्रारब्ध इथं आलं असेल मग की तिथं जागा करतच ती महाराज. पण ही जागृती माहितीच नाही दादा. ही जागृती ही जागृती आहे आपल्याला माहितीच नाही. आपण कुठं झोपलोय, कुठल्या अविद्येत झोपलोय, हे अनादिकालाची अविद्या आहे महाराज. अनादि अविद्येच्या निद्रेत बदबदा घोरत होता म्हटले महाराज. अनादि काळापासून ही निद्रा आहे महाराज. म्हणून अनादि हे 6 पदार्थ मानलेत महाराज. 6 पदार्थ अनादि मानलेत महाराज. ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव ईश्वर यांचा भेद हे अनादि मानलेत. अनादि तरी का मानलेत? प्रत्येक वाक्यात प्रश्न आहे महाराज. तर यांची स्वरूपानं उत्पत्ती, आणि स्वरूपानं जर उत्पत्ती झाली असती तर हे ज्ञानानं बाधित झालं नसतं महाराज. खरा वाळूरातला सर्प तुम्हाला ज्ञानानं जाणार नाही महाराज. तसं हे जग मिथ्या म्हणायला तुम्हाला खरं जर जग झालं असतं महाराज तर जग मिथ्या ठरलं. जगदा आभास आहे, जगाचा काय आहे? आभास आहे महाराज. म्हणून हे जग कसं आहे? मिथ्या आहे महाराज. मिथ्या हे न कळल्यामुळे आपल्याला ते सत्य वाटायलेलं. ते तरी काय सत्य वाटतं महाराज? तर त्याला अधिष्ठान सत्य आहे. अधिष्ठानाची सत्यता घेऊन ते सत्य नाचायला आले महाराज. इदंता कुणाची आहे महाराज? शुक्तीची इदंता आहे महाराज, रजत नाही महाराज. पहिले काय होती? बोला की गुरुजी. पहिली शुक्तीच होती महाराज. पहिली शुक्तीच होती महाराज. रजत वाटलं तेव्हा काय आहे? शुक्तीच आहे महाराज. आणि शुक्तीचं ज्ञान झालं तरी काय आहे? पण रजत पहिलं वाटते का? शुक्ती पहिली होते म्हणून. तसं जग पहिलं आहे, सत्य वाटतं का? परमात्मा सत्य आहे म्हणून परमात्माच पहिला आहे म्हणून जग हे सत्य वाटतं. म्हणून जगताचा अत्यंत अभाव व्हायचा असेल तर याला ज्ञानाचीच अत्यंतिक गरज आहे महाराज. ज्ञानी ब्रह्मभोग, ब्रह्मतनू. ज्ञानानं ज्ञानभोग ब्रह्म झालं. ब्रह्म एकदा स्वरूपानं झालं ना की नुसतं ब्रह्म आत्माच ब्रह्म होते असं नाही, ब्रह्मतनू गाठलं इथं महाराज. मला हा प्रश्न विचारला होता एकदानं, चांगलं झालं ते. आळंदीतून आलेल्या एका साधकानंच विचारला होता काजी महाराजांच्या इथं. तिथं हे दोन्ही मी त्यांना सांगितलं. त्यांना काय पटलं नाही महाराज. नंतर काय ते सांगा म्हटलं तुम्हाला माहिती असलं तर. एक आद्यस पदार्थ अधिष्ठान रूप असतो, हे खंड एक दावून दिलेला आहे, बरोबर आहे. दोन्ही प्रक्रिया दिलेल्या आहे महाराज तिथं. आज थोडं शास्त्रच बोलायचं, तुम्हाला कळून दे, नाही तर नाही कळत नसलं तर कळवून घ्या. उद्या विचारा, या घराकडं बसूया तासभर, तुमचंही मी ऐकतो आणि माझंही तुम्ही थोडंसं ऐका. लक्षात ठेवा, कारण का शास्त्र कळणं अत्यंतिक गरज आहे.
आज वेदांतशास्त्राला आपल्या वारकरी संप्रदायानं अत्यंतिक महत्त्व दिलं आहे महाराज. आणि वेदांतशास्त्राचा मूळ पाया जर काय असेल तर आपला वारकरी संप्रदाय आहे महाराज. वारकऱ्याने जपले कशाला? वेदांतशास्त्राला जपलेलं आहे महाराज. कारण का जीव जगत माया ईश्वर ब्रह्म सांगावं कोणी? वेदाने सांगावं महाराज. नाही अतिंद्रिय जे विषय आहेत ब्रह्म आणि धर्म हे कुणी सांगावं? वेदानंच सांगावं महाराज. आणि त्याचा अनुभव घेऊन आलेले सांगणारे संत आहेत महाराज. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठानी कृपाळू ही सद्गुरूची लक्षणं गाठली महाराज. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूपच असतो महाराज. रज्जू रूपानं जरी नाही वाचली, सर्प जरी वाटला तरी ती कोण आहे? रज्जूच आहे. बरं सर्प गेला का रज्जुरूप झाला? अरे रज्जूच आहे ती, रज्जुरूप तरी कशाला म्हणतो? आहे काय ती? तसं परमात्माच आहे महाराज. मग ते दिसतंय ते का? अशी एक शंका येते महाराज. अनुज्ञाध्यासाचे दोन हे दावलेले आहेत, एक स्वरूपाध्यास आणि दुसरा संसर्गाध्यास. स्वरूपाध्यासाचं एकदा ज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची प्रतीती येतच नाही महाराज. मग तुमचं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तुम्ही जगताचा अभाव सांगता, जगताची प्रतीती येते त्याचं नाव वाट काय? म्हणून तिथं महाराज कार्यकारण भाव सांगितला महाराज. काय सांगितलं? कारण भाव सांगितला. या जगताला महाराज अभिननिमित्त उपादान कारण तो परमात्माचा आहे. माया प्रधानानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्रधानानं निमित्त कारण आहे महाराज. आता इथं घट हे तुम्हाला तयार करायचं झालं तर घटाला माती हे उपादान कारण आहे आणि कुंभार आहे चैतन्य रूपानं चेतन कारण आहे महाराज, तो निमित्त कारण आहे. मग आता तसं जर इथं मानलं तर चैतन्य प्राधान्यानं चैतन्य जर निमित्त कारण मानलं केवळ तर तो वेगळा राहणार, घट वेगळा राहणार. म्हणजे द्वैतापत्ती येणार, अद्वैत सिद्ध होत नाही महाराज. केवळ निमित्त कारण मानला तर कुंभाराचा घटात प्रवेश नाही. घट एक निराळा केला ना, कुंभाराचा त्याचा काय संबंध नाही. घट वेगळा आणि कुंभार वेगळा. दंड चक्र कुलाल हे निमित्त कारण आहेत, ती वेगळे राहतात महाराज. तसं जग हे वेगळं आणि परमात्मा एक वेगळा, अशी द्वैतापत्ती येते महाराज. आणि केवळ उपादान कारण मानावं तर ते विकारी ठरतं महाराज. परमात्मा कसा आहे? निर्विकार आहे. म्हणून उपादान कारण मानलं त्याच्यामुळे त्या उपादानाचा म्हणजे उपादान कारण ते निमित्त विवर्त आणि हां त्याला काय म्हटलं महाराज? कार्य ज्याचा उपादान कारण आणि निमित्त कारण, उपादानाचा समान स्वभाव, स्वभाव आणि तारूप हे विवर्तवाद आणि चा समान स्वभाव आणि रूप त्याला परिणामवाद म्हटले. आता परिणामवाद सांगत असताना विवर्तवाद आणि उपादान कारण माया आहे ना, माती आहे ना. मग मातीचा घटात काय आहे? प्रवेश आहे. हां उपादान का मानलं महाराज? त्याशिवाय हा जनन हे अवघा जनार्दन जगात त्याची व्याप्ती होणार नाही महाराज. माती आणि घट हे समान सत्यवान, उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप आणि त्या उपादान कारण असल्यामुळं जगतात त्याचा प्रवेश आहे. म्हणजे जगतापासून तो वेगळा नाही. जेवढं तुम्हाला काय दिसल त्या सर्वात व्यापून तो कोण आहे? परमात्मा आहे महाराज. विठ्ठल विस्तारला विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे बरोबर आहे. विठ्ठल व्यापक विठ्ठल मुनी मानशी त्याच्याही पुढे गवळणीचा आणून आहे. ऐसा लागावी या माया सूत्रधारी, ऐसा लागावी माया सूत्रधारी. लागाव्या माया सूत्र एकटाच एकला झाला नानाकारी म्हटले. स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी महाराज. तो आता स्थूल रूपानं जो झाला आहे महाराज त्यालाच विराट स्वरूप म्हटले महाराज. बरोबर आहे. तुम्हा मला जे स्थूल रूपानं त्याचं जे ना तुमच्या आमची सर्वांची शरीरं ते त्या परमात्म्याचं
विराट स्वरूप आहे महाराज. स्थूल सूक्ष्म तुमच्या आमचे जे अंतःकरण जे आहेत ना, सूक्ष्म शरीर जे आहे ना, तेच ते माया रूपानं त्याचं सूक्ष्म शरीर आहे. त्याला सूत्रधारी असं म्हटलंय महाराज. कारण का विश्व, तेजस आणि प्राज्ञ, विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर. मग आता विराटाचा इथं स्थूलाचा घ्यायचा आणि सूक्ष्माचा हिरण्यगर्भाशी घ्यायचा. ईश्वर हा जीवाच्या कारण शरीराचा घ्यायचा. म्हणजे या विश्वरूपानं सगळ्यात स्थूल रूपानं तोच नटलेला आहे, सूक्ष्म रूपानं आतनं सगळा. आणि तुमच्या आमच्या चैतन्यात कोण आहे? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती उभी मूर्ती विटेवरी. म्हणजे चैतन्य रूपानं देखील तोच आहे. मग आता देह कसा महाराज? तर महाराज बीज भाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण आकाराशी कैसा देहाची झाला प्रत्यक्ष देव. आता सोनं पहिलं होतं ना, त्याचंच काय केलं? अलंकार केलं. बरोबर आहे. आता सोन्याचंच काय केलं? अलंकार. आता त्या अलंकारात काय आहे बघा तरी. अलंकारात काय आहे? कोणतरी म्हणेल मध्ये दोरा आहे. म्हणून माऊलीने एक ओळी घेतली बघा, सोन्याचे मणी केले. हा, माऊलीला माहिती आहे आम्ही किती तिरसट आहे ते. पण ज्ञानरूपानं आलेलीच माऊली आहे. आणि त्याच्याही पुढे महाराज साधकांचा माय बाप, सर्वात तोच परमात्मा भरून उरलेला आहे. कार्यकारण भाव धावला महाराज. अगोदर तू तिथं अधिष्ठान रूपानं मानला, तिथं एक कल्पना माया त्याच्या एका कल्पित अंशावर मानताना देखील कशी मांडली बघा. एका कल्पित अंशावर ती माया मांडली. त्याच माये त्या परमात्म्याचा प्रतिबिंब, त्याला काय म्हटलं? ईश्वर. मग त्याच्यापासून एक आकाश झालं, आकाशापासून वायू झाला, वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली, पृथ्वीपासून तुम्ही आम्ही सगळे. आता हे याला काय म्हणायचं? आद्यारूप. याला काय म्हणायचं? आद्यारूप. आता अपवाद करायचा याचा. आता सगळं तुम्ही आम्ही पृथ्वीत घडप होतोय. ज्याचं कार्य आहे ते कारणात लीन होतं. बरोबर आहे. कार्य जे आहे त्याच्यापेक्षा कारण सूक्ष्म आणि व्यापक असतं महाराज. तुमचं आमचं हे सगळं कशात होतं? पृथ्वीत घडप होतं महाराज. कारण का पृथ्वीचं कार्य आहे म्हणून. पृथ्वी पाण्यात गडप होते. कारण का पाण्याचं कार्य कोण आहे? पृथ्वी आहे. पृथ्वीपेक्षा पाणी हे सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. आता पाण्याचा अग्नीत प्रवेश होतो, तिथं त्याचा लय होतो. अग्नीचा वायूत होतो, वायूचा आकाशात, आकाश मायेत, माया अष्टदा प्रकृतीत, ते महतत्व, महतत्व ईश्वर आणि मग तो ब्रह्म. एकापेक्षा एक सूक्ष्म आहे महाराज. आता पृथ्वी तुम्हाला पोत्यात तरी भरता येते. पाणी पाणी म्हणजे या पृथ्वीपेक्षा पाणी कसं आहे? सूक्ष्म आहे. पाणी भांड्यात तरी भरता येतं. अग्नी भांड्यात भरता येत. म्हणजे पाण्यापेक्षा अग्नी कसा आहे? सूक्ष्म आहे महाराज. आता अग्नी तुम्हाला दिसतोय तरी वायू दिसत नाही, पण स्पर्श होतोय ना. वायू तुम्हाला दिसत नाही महाराज, स्पर्श होतो महाराज. मग आकाश, आकाश कुणाला थडकले काय? म्हणजे कार्य जे आहे ते कारणात लय होतं. आणि या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? परब्रह्म, परमात्मा आहे महाराज. आणि तोच एक सगळं. म्हणून ज्ञानी ब्रह्मभोग ब्रह्म तनु, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु, देहाच्या निराशे पायी या ठाया माझे शिकाया जवनो हे. देहाचा निराश करायचा म्हणजे बाध करायचा. हा स्थूल देह मी नाही,
पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे महाराज. त्याच्या पुढे पृथ्वी तत्व आहे महाराज. केवळ ते पृथ्वी तत्व शिल्लक राहतं. म्हणजे हा स्थूल देह मी नाही, याच्या आत एक सूक्ष्म देह आहे महाराज. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतकरण हे सूक्ष्म शरीर आहे महाराज. तेही मी नाही, कारण का हा देह इथं आला आहे, इथंच एक दिवस तो जाणार आहे. सूक्ष्म शरीर जे आहे ते अनेक जन्माचं आहे महाराज. ते वासनात्मक आहे महाराज. अनेक जन्माच्या वासना पाप पुण्याचा संघात, त्यालाच काय म्हटले, सूक्ष्म शरीर महाराज. तेही मी नाही, कारण का ते येणार जाणार आहे महाराज. त्याचा आश्रय नाश आहे, याचा स्वभाव नाश आहे. आपण अविनाशी आहे महाराज. याचा स्वभाव नाश आहे, त्याचा आश्रय नाश आहे. आणि या दोन्हीला असणारं कारण शरीर, त्याचा भरता नाश आहे. ज्ञानानं त्याचं काय होतं, बाधित होतं, त्याचा नाश नाही, त्याचा अत्यंत अभाव होतो, नाहीचा निश्चय होतो महाराज. आणि हे शरीर जे सूक्ष्म शरीर आहे त्याचा बाध होतो महाराज, तर जीवनमुक्ती ठरते महाराज. पण ह्या तीन शरीरा पंचकोशा आतीत मी आहे महाराज. कारण का अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या शरीराला अन्नमय कोश म्हटले महाराज. आणि त्या सूक्ष्म शरीरात प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे तीन कोश त्याच्यात आहेत महाराज. आणि आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर आहे महाराज. या तिन्हीचा मी साक्षी आहे महाराज. जागृती, स्वप्न आणि सुषुप्त्या यांच्या अवस्थेचा, त्या अवस्थेचा मी प्रकाशन करणार आहे. यांचा व्यतिरेक आहे आणि आत्म्याचा अन्वय आहे. तिथलं शरीर हे शरीर स्वप्नात नाही, स्वप्नातलं शरीर जागृतीत नाही, आणि ही दोन्ही शरीरं सुषुप्तीत नाहीत. म्हणून ही मिथ्या आहेत. यांचा काय आहे, व्यतिरेक आहे. आणि जागृतीतलाही द्रष्टा मी आहे, त्याला विश्व म्हटलं आहे. तो अंतकरण वृत्तीद्वारा, या इंद्रियद्वारा, या बहिप्रज्ञा आहे महाराज. तो हा व्यवहार करतो महाराज, त्याला काय म्हटलं आहे, विश्व म्हटलं आहे महाराज. त्याच्या आतही महाराज स्वप्नाचा द्रष्टा आपणच आहे, पण तो अविद्यावृत्तीद्वारा त्यातलं प्रकाशन करतो म्हणून त्याला तेजस म्हटले महाराज. आणि त्याला आनंदमय कोश, त्याला काय म्हटले, प्रज्ञानघन म्हटले, प्राज्ञ म्हटले महाराज. या तिन्हीचा अन्वय आहे. तिथंही आहे, तिथंही आहे, तिथं आहे म्हणून तो सत्य आहे. आणि देह हिथं आहे, तिथं नाही, तिथं नाही, तिथं नाही म्हणून ते काय मिथ्या आहे. म्हणून देहाच्या निराशे याचा आणि माझा काय संबंध नाही. पाविजी या ठाया माझी अंशी काया जवन होय. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पक एका विने एक कामा नाही. त्रिकांडात्मक वेद आहे महाराज. कर्म, उपासना आणि ज्ञान ही तिन्ही कांड आपल्याला घेऊन चाललो तरच मोक्ष मिळतो. आणि हिकंड घातलं तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही तिन्ही असायला पाहिजेत. म्हणून एका विने एक कामा नाही. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशे पाविजी या ठाया माझी अंशी काया. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशे ठाया माझी आईशी काया जवन होय. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, सद्गुरू चरणी, पांडुरंग चरणी अर्पण करून सेवेला इथं विराम. जय विठ्ठल.